यशोदे माता सांगते राधी देवाला घे, कुठं घे, कड्यावर घे, कुठं ने, तुझ्या घरी ने. मग देव केवढा, देव रांगत होता तेव्हा राधेचा नवरा होता, राधेचं लग्न झालं होतं. हे तुमच्या प्रेमाचं आणि आपल्या प्रेमाचं वेगळं आहे हो. देव देव आहे, आपण आपण आहे. म्हणून काही म्हणू नका. नाही, माझं म्हणणं नाही की तुम्ही खाऊ नका, पिऊ नका. हे बघा, खायचं ते खा, खायचं ते खा, प्यायचं ते प्या. तुम्हाला खायचंय ना खा, पण त्याला आबाबाईच्या खंडोबाच्या नावाखाली खाऊ नका. खायचं ना तुम्हाला, खा ना दादा, कोणी अडवलं, पाहिजे तेवढं खा, पण त्याला देवाची नावं का जोडता? तुम्हाला प्यायची ना पिया, तुम्ही खुशाला आम्हाला म्हणता शंकरांना पिली, मग आम्ही का नाही? तुला तर दाखवलं असतं महाराज बरं का, शंकर माझ्या आवडतो. अरे तू देवाच्या नावाखाली नको रे करू, काय करायचं ते करा दादा, पण देवाच्या नावाखाली करू नका. एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्हाचं आणि आपलं आणि देवाचं फार वेगळं आहे माऊली. देव आहे, देवाची काही कारण आहेत, तसं आपलं काही नाही ना दादा. समजून घ्या, आपण फक्त वासनेपोटी आणि व्यसनापोटी करतो जाग्यावर. देव समजून घ्यायचं आहे आपल्याला, आणि हे समजून घेण्यासाठी समजून सांगणार आपण तेवढं प्रबळ पाहिजे. तर आपल्यात तेवढी ताकद नाही, पण तुम्हाला समजून सांगते, ऐका. देवावर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नाही. माय कर्म जर योग्य नसेल तर देव काहीच करू शकत नाही. अदश्च मुलांनी संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्मानं बांधलेला आहे. तुम्ही किती परमार्थ करा, तुम्ही किती कीर्तन करा, तुम्ही किती भजन करा, तुम्ही कितीही करा, पण जर कर्म योग्य नसेल, नीतिमत्ता योग्य नसेल तर देव देत नाही. समजून घ्या. देवाला मागायची सुद्धा पद्धत पाहिजे. काय पाहिजे? पद्धत पाहिजे. देव सगळं देतो, सगळं. काय नाही दिलं देवाने? सगळं दिलं ना महाराज. जे काही आतापर्यंत चाललंय, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणी, सूर्याशी चालणे, तुझी या सत्य आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या, पण जाणीव नाही लोकांना. बघा मग बिरबल साधं उत्तर दिलं, एकादशीला चतुर्थी येत नाही. अकबर काय म्हणला? जाग्यावर आलात का? अकबर काय म्हणला? आली तर. बिरबल म्हणला येत नाही र. ती म्हणला हा तुला येत नाही ती सांग. आली तर. ती मला येत नाही र. ती म्हणला तुला उत्तर येत नाही ती सांग. आली तर. ती म्हणला बर, तुझ्या जिंदगीत जर कधी एकादशीला चतुर्थी आली ना तर एक काम कर. लोणी माहित आहे? लोणी नाही माय? लोणी पांढरं पांढरं असते. लोणी लोणी ताक घुसळलं की वर येते. हे हे काय म्हणता? लोणी माहित नाही तुम्हाला? आणि लोणी महाराज, आणि लोण्याचं भज करायचं. लोण्याचे 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 पावर रस्त्याच्या बाया लोण्याचे भजे करायचे, आणि ती भजे तुपात तळायची. बाया कशात तळायचे? तुपात. आणि ती भजे खाऊन चतुर्थी. बाया म्हणते बाया एवढे मी नको मूर्ख समजू आम्हाला. लोण्याचे भजे बर जर झाले तरी तुपात तळत. मग हेच म्हणला अकबर, गप्पाय म्हणला लोण्याचे भजे होत नाही. ती म्हणला मूर्खा मगापासून तीच सांगतो एकादशीला चतुर्थी येत नाही. सांगायची भाषा तुझ्या भाषेत आहे महाराज. सोपं करून सांगतायत संत भक्त, सोप्यांना ऐकत. आता लय सोपं आहे. तो का म्हणे सोपे आहे सर्वांनी, पण शहाणा तो धनी. जेवढं सोपं आहे तेवढंच अवघड आहे. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येण्या गमाळ्याचे परमार्थ करता. परमार्थ टेक्निक न केला पाहिजे, तंत्र टेक्निक. तुम्हाला काय वाटतं? आपण जे जीवन जगतो ते स्वतःच्या मनावर जगत नाही. या कलियुगात सध्याच्या या शतकात आपण जे जीवन जगतो ते स्वतःच्या मनावर जगत नाही. इट्स ओनली डिपेंड, आवर लाईफ इज मार्केटिंग. आपण तेच साबण घेतो ज्याची जाहिरात जास्त असते. आपण तो परफ्यूम वापरतो ज्याची जाहिरात जास्त असते. आपण ते विकत घेतो जो विकणारा ठरवतो की तुम्हाला काय घ्यायचं आहे. काही गोष्टी असत्य आहे, पण तुम्हा आम्हाला सत्य करून दाखवल्या जात आहेत. आपलं जीवन आपण थोडं शिकलो. अरे परमार्थात सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाचे. पुस्तक वाचून जी शाणी होतात त्याला खोकड म्हणतात. मग ज्ञान कसं पाहिजे? उपजता पाहिजे, जे माझ्या माऊलींचं होतं. 16 वर्षाची माऊली पण जगाला ज्ञानेश्वरी सांगितली. 5 वर्षाची मुक्ताई पण ज्ञानदेवांना उपदेश केला. ज्ञान उपजता आहे. त्या जनरेशन मध्ये तो परमार्थ आहे, प्रारब्ध आहे. काही माणसं म्हणतात तुम्हीच तर म्हणता परमार्थ नाही लेकराच्या गोष्टी, तू कुठला डंगरी लागून गेली ग? आम्ही तुझं ऐकायचो, तू म्हणायचं की लेकराच्या गोष्टी नाही, तुलाय म्हणजे तुलाय मोठी. परमार्थ हा फक्त वयावर आणि अनुभवावर अवलंबून नसतो. परमार्थ हा प्रारब्धावर सुद्धा अवलंबून असतो. प्रारब्ध जर प्रबळ आहे
तर तुम्हाला इथं भरायची शक्ती आहे. प्रारब्ध चांगलं पाहिजे. माझ्या पूर्वजांचे प्रारब्ध चांगले होते म्हणून पांडुरंगाने तेवढे आशीर्वाद माझ्यावर बरसावले की मी इथं उभा आहे. कीर्तनकार कमी नाहीत महाराष्ट्रात. ऊत आलाय, ऊत ऊत काय आलाय, एवढे कीर्तनकार आहेत. धडकत्याल एकामेकाला जर चालायला लागले तर. पण सगळ्यांना तार का नाही, पण आमच्या भेटत नाही. त्याचं कारण आहे ओनली प्रारब्ध, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल. आणि हा अभिमान नाही, हा स्वाभिमान आहे. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे होईना भिकारी, पंढरीचा भिकाऱ्यावर आठवलं. लय जगात भिकारी महाराज असे इलेक्शन जवळ आले की झेंडे घेऊनच फिरतात. साहेब 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 भिकारी आहे का तू? हा पाय पडतो का? पाय पडतो. देव देश आणि धर्म यांची सेवा करणाऱ्याच्या पलीकडे कधीच कुणाच्या पायाला हात लावायचा नाही. का? कुठल्या मातीत जन्माला आलात आपण? आणि त्या मातीत जन्माला आलो ज्या मातीत शंभूराजांसारखी रत्न जन्माला आली. झाडाच्या साली काढतात तशा माझ्या राजाच्या अंगाच्या साली काढल्या. रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावरनं वाहत होते. झालेल्या जखमेला त्रास हवा तिकटाची मिठाची सोय माझ्या राजाच्या अंगावर केली जात होती. रोज एक अवयव कापला जात होता तरी माझ्या राजाने नजर नाही झुकवली. मुघल एकच विचारत होते, सांबा हमारे सामने झुक जाओ, इस तख्त का शहंशाह बना देंगे. राजाने छाती फुगवली, वर मान केली, प्राण कंठापर्यंत आलाय. त्याला सांगितलं, एक नालायका, अरे काय मारायचं ते मार, काय बघा जीवाची लाईलाज करायची ते कर. कमी अंगात जीवाच्या रक्ताचा कण आहे, कमी श्वासात श्वास आहे, तर हा शिवाचा छाडा तुझ्यासाठी हलकाच कुत्र्या सुवर्णाचा झुकावणार नाही. या मातीत जन्माला आला, लाचारी करायची नाही. शिवाजी राजे एक पोलनाची पार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलनाची पार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक धार आहे, संभाजी राजे तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलनाची पार आहे, संभाजी राजे तलवारीची धार आहे. नाही भिणार मी शत्रूंच्या हल्ल्याला, शिवराय आहेत माझे राय गड किल्ल्याला. महाराष्ट्राला शोभेल असा एकच धारा आहे, संभाजीराज त्यांच्या तलवारीची धारा आहे. हे जगणं आहे. देवानं मला कुत्र केलं तरी हरकत नाही दादा, मी कुत्र होईन पण छत्रपतींच्या वाघ्यासारखं कुत्र होईल. छत्रपतींच्या आगेत जीव. कुत्र माणूस होऊन कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा कुत्र होऊन थाटात जगले बरं दादा. काय किंमत आहे का आपल्याला दादा? नाही असावा स्वाभिमान. मी कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे. मुलगी आहे, स्वाभिमान आहे. माझ्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही, हा अभिमान आहे. एवढा फरक आहे, समजून घ्या. मग माय बापा हो समजून घ्या, जर जीवनात परमार्थ करायचं तर कर्मयोग्य पाहिजे. सोपं आहे, लई काय करायचं नाही. मोक्ष पाहिजे ना, म्हणती जे वाचा तया मोक्ष. साधी पंढरीची वारी करा, एकादश करा. पण माझा प्रश्न हा आहे, आम्ही जे कराल ते कराल पण देवाला ते कळलं पाहिजे. महाराज विश्वास ठेवा. विश्वास हाच नात्यातला सगळ्यात मोठा दुवा आहे. तुम्ही किती नातं स्ट्रॉंग ठेवा आणि विश्वास नसू द्या, नातं टिकत नाही. लहान ग लेकरू रडतंय, बाप त्याला घराच्या बाहेर खेळवायला घेऊन गेलाय. लेकरांना हसावं म्हणून बापानं त्याला आकाशाकडे फेकलंय, पुन्हा झेललंय. ही क्रिया करताना लेकरू हसतं की रडतं? हसतं का रडतं? हसतं. मी तुम्हाला वर फेकलं, हसल का रडचं? तुम्ही वरनं मला शिवाय द्याचा, कारण तुमचा माझ्यावर भरोसा. पण त्या लहान ग्या लेकराचा त्याच्या बापावर विश्वास असतो. माझ्या बापानं मला आकाश एवढं जरी वरी फेकलं ना, माझा बाप मला, जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो ना, तेवढाच विश्वास आपल्या त्या पांडुरंग परमात्म्यावर असला पाहिजे. हो द्या थोडा त्रास, पण देव आहे ना माय, पोटी भारव आहे त्याचे, मागे पुढे उभा आहे. आली आघात घालोनिया भार, राहिलो निश्चिंती निरविले संती. सगळं काही देव निवारतो, फक्त विश्वास पाहिजे. संतांचा विश्वास होता. सुदामांच्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता. सुशीला माता सांगती, स्वामी द्वारकेचा राजा आहे, तुमचा मित्र द्या. मागा, देणार नाही का? देईल ना, का नाही देणार? पण माझा विश्वास आहे की त्याला माहित आहे, आणि जर त्याला माहित आहे तर तो माझी परीक्षा बघतोय, आयुष्यभर असा राहील. पण मागणार, आणि या विश्वासामुळे, या न मागण्याच्या वृत्तीमुळे मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची प्रेम पाहिजे देवावर.
कशी? करी लाभाविना प्रेम करा, पण कसं? निस्वार्थी. बघा प्रेम कसं असं. एक गवळण 70-75 वर्षाची म्हातारी गवळण दारात श्रीकृष्ण भगवंताची रांगोळी काढत होती. उद्धव प्रेमाची प्रचिती करायला गोकुळामध्ये उद्धवाला देवानं पाठवलं होतं. उद्धवाला बघतोय काय सुंदर श्रीकृष्ण रांगोळीमध्ये काढलाय. उद्धवाने आईला विचारलं, म्हणजे त्या गवळणीला विचारलं, आई ओ आई काय गोड देव काढला हो, असं वाटतंय देव डोळ्यासमोर उभा आहे. एवढा सुंदर देव काढला तरी कसा? गवळण म्हणली, अरे येड्या, माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम माझं त्याच्यावर, काय सांग तुला. आणि त्याची रांगोळी काढायची मला काय अवघड आहे. आई एवढं प्रेम म्हणे. मग देवाची रांगोळी चुकली कशी? म्हातारी म्हणली, मरण, पण रांगोळी चुकणार? चुकली ना माय. काय चुकलं? एवढा सुंदर श्रीकृष्ण काढला माझी माय, पण श्रीकृष्णाला पायच नाही काढले तू. गवळण म्हणली, येड्या, मी पाय काढायचे विसरले नाही, मी काढलेच नाही. उद्धव म्हणला, का ग देवाला पाय नाहीत? आहेत ना, मग का नाही ग काढले? अरे त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथं त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं. जर रांगोळीत मी पाय काढले आणि इथून जर निघून गेला तर कोणाकडे बघून जगू रे उद्धवा. म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. करी लाभाविना ही तळमळ आहे, ऐसी कळवळ्याची हे प्रेम आहे. गोरी दिसली गालात हसली की ते प्रेम नाही महाराज, प्युअर वास नाही. काही म्हणा, पण कोरोनाच्या काळात एक गोष्ट लई चांगली झाली. ते म्हणचाल चांगलं काय झालं? नकट्या सुद्धा पुरी खपल्या, याच्यावरच काही दिसलंच नाही. सॉरी खालचं महाराज, मास्क मध्ये नकटी एका नाकाची एक कळतच नाही. ती चीनवाल्या लोकांनी आपलं ठरवलंय, जवळ ही चपट होत नाही तवर काय कोरोना जात नाही महाराज. मग त्यांनी त्यांच्यासारखं करायचं ठरवलंय, आपल्याला जाऊ दे आता कसं काय असं ना क्या बाबू. मग महाराज प्रेम पाहिजे, तळमळ पाहिजे. किती पाहिजे तुम्हाला सांगते. गुरबा काका मातीत उडवत होते, मातीत उडवतायत, भगवंताचं नामचिंतन करतायत, देहभान हरवून देवाचं नाव घेतायत. भजन चालू आहे, इतकं गोड भजन गातायत, भजनामध्ये दंग आहेत महाराज. इतकं गोड भजन करत करत बायकोनं सांगितलंय पाणी आणायला चालली आहे. 7-8 महिन्याचं लेकरू आहे, रांगतंय, लक्ष द्या बरं, बाप आहेत तुम्ही. ठीक आहे, लक्ष नाहीये गोरबा काकांचं. बायको पाणी आणायला गेली आहे, पोरगं रांगतंय आणि गोरबा काका नामामध्ये दंग आहेत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जय हरी काही काही विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल,
विठ्ठल जय हरी विठ्ठल देहभान विसरून गोरबा काका माती तुडवतात. इतकं भान गेलंय, इतकं मन भगवंताच्या नामात दंग झालंय की 6-7 महिन्याचं रांगणार लेकरू कधी पायाखाली आलंय हे गोरबा काकालाही कळालं नाही. पायाखाली लेकरू आलंय, स्पर्शाने जाणीव व्हावी नाही, स्पर्शही आम्हाला कळत नाही कारण आम्ही नामात दंग आहे. बायको आलीये, बघतीये, बाळ कुठे आहे? गोट्यात आहे? नाही. दारात आहे? नाही. घरात आहे? नाही. कुठे आहे? आईचा जीव कासावीस होत आहे, लेकरू दिसत नाहीये. नवसा सायासाने लेकरू झालंय, कुठे आहे माझं लेकरू? सहज मातीकडे नजर जावी, लालबुंद झालेली माती बघून आईला वाटावं माझं बाळ तर नाही ना तुडवलं. बाळाचं एवढे एवढे हात, एवढे एवढे पाय दिसावे. आईचं हृदय फाटावं, आईला जीवाच्या आकांताने ओरडा द्यावा, बाळा. गुरुभक्काने बघावं काय झालं. लाज नाही वाटत, स्वतःचं बाळ पायाखाली तुडवलं. मग एवढं मोठ्याने ओरडायला काय झालं? माझ्या नामात भंग झाला ना. बायको म्हणली स्वतःचं लेकरू पायाखाली तुडवलंय आणि नामात भंग झाला म्हणून चिडताय. असला कसला पदार्थ. आग लागो तुमच्या त्या काळ्या विठ्ठला, माझं बाळ तुडवलं. राग आला, देवाला शिवी दिलीये, हात उचलला. बायको म्हटली मारायचं तर सोडा, स्पर्श केला ना तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची आण आहे. माझ्या बापाची आण दिलीस. साक्षात पांडुरंगाच्या स्वरूपाने माघारी येत आहेत गोरबा काका आणि सांगतायत अगं स्पर्श सोड, इथून पुढे तुझ्या हातचं खाणारही नाही. महिने लोटत गेले पण गोरबा काका उपाशी मरतायत, बायकोच्या हातचं अन्न खात नाही. शेवटी बायकोलाच दया यावी. लेकरू गेलं हे तर दुःख बाजूलाच, पण नवरा आता संसारही करायला तयार नाही. बायको बापाकडे जाते आणि सांगते बाबा माझी विनंती आहे, माझी बारकी बहीण गोरबा काकाला बायको म्हणून करू द्या तर संसार टिकेल. देवाने किती परीक्षा बघावी. गोरबा काकाने लग्नाला वय म्हणावं, लग्न व्हावं. संती आणि राणी अशा गोरबा काकांच्या 2 बायका. लग्न व्हावं, लग्नाला होय म्हणावं. देवानं किती परीक्षा बघावी. लग्नाला पाठवणी करत असताना बापानं नवरदेवाजवळ यावं आणि गोरबा काकाला म्हणावं काका पहिली दिली, दुसरी दिली, विनंती आहे पहिली सांभाळली तशीच दुसरी सांभाळा. पहिली तर दुसरीत भेदभाव करू नका, नाहीतर तुमच्या विठ्ठलाची आण झाली काशी. कशाला लग्न केलं महाराज दुसरं? आता पहिली तशीच दुसरी आणि कशाचं लग्न काय? आता ही जाई हातचं खायला गोरबा काका तयार. करायचं काय? दिवसानुदिवस लोटत गेले. एक दिवस असं गोरबा काका झोपलेले, 2 बायका शेजारी झोपलेल्या. पांडुरंग स्वप्नात आलाय, आनंद जगाला हात करतोय. तसेच गोरबा काकांनी पांडुरंगाच्या स्वरूपासारखे दोन्ही हात दोन्हीकडे टाकले. दोन्ही बायकाच्या अंगावर 2 हात पडले. क्षणात उठले. काय झालं? माझ्या विठ्ठलाची आण मोडली. कुणी मोडली? माझ्या हाताने मोडली. विळा घेतला, बांधला, मनगटापासून विळ्यावर हात मारला. दोन्ही हात शरीरापासून बाजूला झाले. आता काम करणार कसं? लोकांच्या व्याजाला घेतलेले पैसे आहेत, लोकांची तटलेली कामं आहेत, सावकारांची कामं आहेत. नाही करावी तर सावकार जीवेनिशी मारेल कुटुंबालाही आणि गोरबा काकालाही. माझा देव माय, माझ्या आईला हित कळतंय. साक्षात पांडुरंग गोरबा काकांच्या घरी यावा. कोण आहेस तू? कुंभाराचा आहे. नाव काय? विठ्ठल. कुठून आलाय? पंढरपुराहून आलोय. करता काय? माती तुडवतो, मडकी घडवतो. गोरबा काकाच्या घरी सावळा विठ्ठल माती घडवतोय आणि अशी मडकी घडवतोय जी मडकी दगडावर जरी मारली, दगड जरी मडकीवर मारला तरी मडकं फुटत नव्हतं. फ्युकॉलचीच असते. आता बडिवली कोणी होती? ज्यानं हे विश्व बनवलंय. विश्वोत्पत्त्यादी हेतवे. हे विश्व ज्यानं बनवलंय त्या विश्वाच्या मालकाने ती मडकी बनवली होती. 3 कुळापर्यंत फुटत नव्हती अशी त्याची गॅरंटी होती. सगळ्याचा धंदा बसवला विठ्ठलानं. विठ्ठलाचा बाजारात जायचा, मडकं घ्यायचा, दगडावर फुटत नाही. हो का? फुटत नाही. नाही फुटत. फुटतच नव्हतं तर मडकं फुटत नसतंय का बरं? दगड
जेवढी गाडगी बघितली दगडावर मारल्यावर फुटतोय का दगडावर सोडा निष्ठलं तरी पण देवाचं मडकं फुटत रामच्या राम सावकाराचं व्याजही पिटलं सगळी कामही झाली विटाही झाल्या सगळं झालं पण शेवटी हात काम झालं पण हात गेलेले माऊली देव माय पांडुरंगाला हित कसं समजतं कीर्तन नामदेवरायांचं आहे नामदेवरायांच्या कीर्तनात गोरबा काका बसलेले आहेत आणि गोरबा काका भजनामध्ये दंग आहेत पुन्हा एकदा भजन चालू आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी नामदेवराय भजनात दंग आहे समोर बसलेले गोरबा काका भजनात दंग आहे काय करावं हाताने टाळ्या कशा वाजवायच्या हात नाही तरी गोरबा काका टाळी वाजवताय आम्हाला पांडुरंगाने दिलेत तरी आमच्या टाळ्या वाजवताय हात नाही गोरबा काकाला पण टाळी वाजतीये कशी वाजतीये मंगत आहेत बाबू कापड बांधलंय मंगतांना आणि टाळी वाजते इथून टाळ्या वाजवत आहेत गोरबा काका विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल भजन चालू आहे बाबू. भजनामध्ये दंग आहेत सगळे पांडुरंग साक्षात कीर्तनाला आहे नामदेवराय नाचून नाचून कीर्तन करतात गोरबा काका देहमान हरपून कीर्तनात दंग झाले कीर्तनात रांग हो या हरिरूप झालेले गोरबा काका अरे पांडुरंगाने कधी त्यांचे हात परत केले हे गोरबा काकालाही कळालं नाही हात नसलेले गोरबा काका हाताने टाळ्या वाजवत होते बोला विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल अशी माझी माय काय माझ्या आईला हीच करावं पांडुरंगाने गोरबा काकाला केलेले हात परतावले जे लेकरू पायाखाली तुडवलं होतं ना ते लेकरू कीर्तनात येऊन रागत होतं एवढी माझी माय कृपावंत आणि मग भजन आहे बोला विठ्ठल 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 लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त त्रास गोरबा काकाला झालाय पण निवारलंय माझ्या पांडुरंगाने की लाभाविना स्वार्थी ठेवत परत प्रेम करत नाही माझा देव तशीच माय आजपर्यंत सगळं केलं तिने पण स्वार्थ ठेवला आई काय असते ना हे तर पांडुरंगालाच विचारा आणि आई नावाची वाटते देवालाही नवलाई साक्षात पांडुरंग परमात्मा स्वतःला म्हणून घेतो विठ्ठल काय ताकद आहे ना आई नावात फार गोड आई महाराज आईचे उपकार आहेत ना आई तुझ्या मूर्ती बाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती बाणी आई तुझ्या मूर्ती बाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही ती माय म्हणते गोड आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत एखाद्याची माय जावी आणि ती लेक माहेरी यावी आता कमरेला बांधलेले पैसे खर्चून साडी घेणारी कोण नसते बापापासून लपून लपून ठेवलेले पैसे पण लेक आली की लेकावर उधळून देणारी माय असते पैसा नाहीये माझ्या आईकडे पण लेक आली ना कुरवड्या बांधून देईल पापड्या बांधून देईल सांडगं बांधून देईल सगळं थोडं 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 तिला पिशवी माय लहानपणी मी खेळत खेळत लहानपणी मी खेळत खेळत होतो जसा गे तान्हाय तुझा
एखाद्या लहानग्या निरागस लेकराची माय मरावी, त्याला माहीत नसावं मरण काय. आईच्या मड्याजवळ त्यांना जावं आणि आईला हलवून हलवून म्हणावं, आई उठ ना ग, आई उठ ना ग, आई मला शाळेत जायचं, आई माझा डबा भर ना ग. आई मला माहित आहे अख्खं गाव झोपलेलं असायचं तेव्हा तू एकटी उठलेली असायची, आज अख्खं गाव उठलंय ग, आई उठ ना ग. किती मोठे व्हा, एखादी चूक करा, माफ करणारा एकमेव ठिकाण म्हणजे माय. तुम्ही आईला लाता मारा पण तिच्या तोंडातून आशीर्वादच निघणार. पुंडलिकाने पुंडलिकाच्या बापाच्या कमरेत लात घातली, बाप दारात पडला. आईने विचारलं काय झालं हो. बाप म्हटला रक्ताचं दूध करून पाजलंच ते यालाच का, कमरेत लात घातली ग माझ्या. आई म्हणली जाऊ द्या ना हो, मांडीवर होता तेव्हा लाता मारायचा ना, आता मारल्या म्हणून काय झालं. बाप म्हटला तेव्हाच्या लाता निस्वार्थी होत्या, आताच्या लाता स्वार्थी आहेत. आणि एवढं करून जर तुला तुझ्या लेकराची माया येत असेल ना, तर आईच्या प्रेमाला लाज नसता म्हणतात, हे काही खोटं नाही. माय ती माय असते. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार आई, आई थोर तुझे उपकार, एवढी आपली पात्रताही नाही, एवढी मोठी आई. आणि मग तुकोबराय म्हणतात देवा फार बघितली रे नाती, पण जीवाला लाभलं, जीवाला लोभलं आणि जीवाला पटलं ते एकच. लेकराचे हित वाहे मागुलीचे चित, खोटी वारव आहे त्याचे सर्वस्व. आज या पवार कुटुंबाने त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम एवढा गोड केला. त्यांच्या आईने त्यांचं कुटुंब स्वतःच्या खांद्यावर पेललं. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठी व्यवस्थापक आहे आई, सगळ्यात मोठी. पण कधी कधी वाईट वाटतं हो. आपली मुलं आहेत ना दादा, मी तुम्हाला वाईट नाही म्हणणार, चांगली आहेत. आपली पोरं करोडो रुपयाचे बंगले बांधणार. किती रुपयाचे व्यासपीठावर सांगते, करोडो रुपयाचे बंगले बांधणार. पण त्यात आपल्याला ठेवणार का नाही याची गॅरंटी जरा कमीच आहे. ती बंगले बांधणार पण आपल्याला नाही ठेवणार, बिकॉज ही विल गिल्ट ऑन यू. कारण आम्हाला हाय प्रोफेशनल, हाय क्लास, हाय एज्युकेटेड, हाय स्टेटस मध्ये धोत्रावाला बाप्पा नऊवारीतली आई नको आहे. आम्हाला जीन्स मधला सुटा बुटातला बाप पाहिजे, सलवार कमीज मधली, जीन्स मधली, शॉर्टलेस मधली आई पाहिजे. बदलायचे का मायबाप? बदलायचे. आणि संस्कृती हे सगळ्यात मोठा दागिना आहे हो. का बदलायचा? वाईटही तेवढं वाटतं, पण काही काही पोरांचं कौतुक वाटतं बघा. जशी वाईट मुलं आहेत ना, तशी चांगलीही मुलं या कलियुगात आहेत. कौतुक वाटतं त्या पोरांचं. अरे इंचकडे इंच कमी पडली छाती म्हणून माझा भाऊ 3:30 पहाटे 4ला उठतोय, अख्ख्या गावाच्या फेऱ्या मारतोय, स्वतःचं शरीर कमावतोय, पण स्वतःच्या संरक्षणासाठी नाही, देशाच्या रक्षणासाठी कौतुक वाटतं त्या पोराचं दादा. अरे कौतुक वाटतं त्या पोराचं जे गावातल्या सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे टाळ घेऊन कीर्तनात उभा असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं
जे मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेव, काहीतरी एज्युकेशन मध्ये मोठं करतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या कमाईतनं मायबापाला जगवतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं दादा. का वाटू नये? प्राऊड फील करणारी गोष्ट आहे. का वाटू नये? कणखर राहा रे, जाणीव ठेवा. नाही तर आमची निस्ता बाटा. परवा दिवशी मी एक पोरगा बघितला, हातभर झेंडा मोठभर दांडा, कपाला चंद्र करून मिशीला आकडण, पुढं शिवराय आणि पाठी शिवराय, आणि गाडीवर लिहिलं होतं पाठीमागं नंबर प्लेटवर, थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. तू पुढे जाऊन बोलतणार. तुम्ही मावळे नाही, तुम्ही डोम कावळे. इकडे बघ तिकडे बघ. तुम्ही काय मावळे का? आणि माझं मावळे जर अशस्त्र स्वराज्य घडलं नसतं. माझ्या मावळ्यांची नीतिमत्ता पवित्र आणि आचरण शुद्ध होतं. आई बहिणींची कदर होती. जाणीव ठेवा. आम्हाला जाणीव आदर कदर काय नाही महाराज. आम्ही 500,000 मतदान करणाऱ्या जाती, आम्हाला काय करायचं महाराज. कधी कधी आपल्यासाठी जे मेले ना ते सुद्धा वर बसून विचार करतात. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कुठल्यासाठी मेलो रे? नसतो मेलो तरी परवडलं असतं. काय बघ काय केलं काय आपण? काही नाही. अरे मी एका गावात केले पैशा पायी असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा येईना दादा. रांगटा मारू मारू बेजार ठेव. 26 जानेवारी 15 ऑगस्ट झेंडावंदनला बोलव सरपंचाने बोलवलं दादा. त्याला राष्ट्रगीत पाठ नाही. मास्तर म्हणला सरपंच झेंड्याची दोरी वर. सरपंचानं अशी दोरी ओढली, झेंडा खाली सरपंच वर गेला आणि चुकलीन दोरी दादा. इथले गोड असतात महाराष्ट्राचा काय वाद नाही बरं का. पण माझं म्हणणं आहे की जरा विचार करा. साध्या गोष्टी आहेत रे. परमात्मा म्हणजे देवदेव नाही. तो का म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. कर्म सत्य करणं, आपल्या नीतिमत्तेनं वागणं हा परमार्थ आहे. लहानपणापासून ऐकलं असाल. अजून एकदा शेवटचं सांगतो. परमार्थ कशाला म्हणायचं? हीच मुची प्रार्थना, हीच मुची मागणी. मानसाने